गजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ भावराजाय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ काळ सिद्धेश्वराय नमः। माझ्या परमपूज्य सद्गुरू श्री काळसिद्धेश्वरांना नमस्कार करून आपणा सर्वांना नमस्कार। आपण आज एकादशी निमित्त कुंभे येथे सत्संगामध्ये सर्वजण सम्मिलित झालो आहोत। श्री समर्थ त्रिगुणांपैकी एक रजोगुण त्या गुणाचं वर्णन करतायत। कशासाठी? तर ते गुण कसं आहे, ते आल्यानंतर त्याची लक्षणं काय आहेत ते एकदा माहीत पडलं की आम्हाला त्याचा त्याग करायचा आहे। आपण थोडक्यात ते समजून घेऊ की हे सत्वगुण काय आहे, रजोगुण काय आहे आणि तमोगुण काय आहे। जो चांगला, सगळ्यात चांगला, त्यामध्ये असं वाईट काही नाही आहे, तो सत्वगुण। ज्याच्यामध्ये थोडंसं वाईट आहे, थोडंसं चांगलं आहे, तो रजोगुण। आणि ज्याच्यामध्ये संपूर्णतः वाईट आहे ते तमोगुण। झालं, तीन गुणांचं विश्लेषण संपलं। जो सगळ्यात शुद्ध चांगला आहे तो सत्वगुणामध्ये येतो। जो मिश्रित आहे, जो वाईट आणि चांगल्या गुणांमध्ये, तो आहे रजोगुण, जो ज्याची लक्षणं सांगितली। आणि जो संपूर्णतः विचारांनी वाईट असलेला तो तमोगुण। मग त्याच्यामध्ये काय, तीन त्याच्यामध्ये भाग केले। जो चांगला कोण आहे, तर तो चांगला असलेला त्याला म्हटले देव, जो चांगल्या गुणांनी युक्त आहे। आणि जो चांगल्या आणि वाईट गुणांनी युक्त आहे त्याला म्हणतात मनुष्य, मानव, त्याला रजोगुणी असं म्हणतात। आणि जो पूर्णतया वाईट गुणांनी युक्त आहे त्याला असुर असं संबोधलं जातं। मग ज्याच्यामध्ये ज्या गुणाचा प्रादुर्भाव जास्त होईल तो त्या तसं म्हटलं जाईल। जो सत्वगुणांनी युक्त होईल त्याला देव म्हटलं जाईल। जो ह्या दोघांचंही तम आणि रजाचा मिश्रित किंवा सत्वाचा मिश्रित म्हटलं जाईल त्याला रजोगुण म्हटलं जाईल। त्याला आपण मनुष्य सगळे त्याच्यामध्ये मोडतो। पण आपण जरी ह्या रजोगुणी असलो तरी आपल्याकडे वाव आहे की आपण सत्वगुणी होऊ शकतो किंवा आपण तमोगुणी होऊ शकतो। मग त्याची लक्षणं सांगत असताना समर्थ म्हणतात की ज्याला वाटते की माझाच फक्त बोलावावं किंवा माझ्या कुटुंबापुरतंच बोलवावं, बस आपलं आई वडील, माझी बायका, मुलं एवढ्या जर विचार करणार आणि माझं तेवढं प्रपंचापुरतं एवढा विचार करण्याचा संकुचित जो भाव आहे तो ते म्हणतात की हा रजोगुणांनी युक्त असलेला व्यक्ती तसा विचार करतो। त्याला साधू संत किंवा इतर संत समागम, देव याच्याविषयी जास्त विशेष गोडी नसते। निंदा करूशी वाटते किंवा अन्य सगळ्या वाईट गोष्टी अशा बोलूशा वाटतात। असे जे आहे ते समर्थ अनेक सगळे आपण त्याचे गुण ऐकले, लक्षणं ऐकली आणि त्या लक्षणांवरून कळते की आपल्यामध्ये काय आहे त्यातलं लक्षण, तेवढं शोधायचं आहे आणि त्यामध्ये तपासायचं आहे खरंच हे गुण सगळे मला लागू होतात की नाही। जे समर्थाने म्हटले ते सगळे गुण आम्हाला लागू होत आहेत। आता ते आम्हाला एक एक बाजूला सरायचे, त्यासाठी हे सत्संग। मग हे शेवटला म्हणतात की हे कसं जाईल, हा रजोगुण कसं जाईल, तर सतत सत्संग, सतत त्या भगवंताचं नामस्मरण, सतत त्या भगवंताची आठवण करीत राहिलो तर मग आपण करतोय। आपल्यात तेवढे सगळेचे सगळे विशेष नाही आहेत, पण काही प्रमाणात आमच्यामध्ये ते आहेत जे जात नाही आहेत आणि ते जाण्यासाठी आपण हा सत्संग करतो। म्हणून आपण हा सतत सत्संग ह्यासाठी की हळूहळू आम्हाला सत्वगुणाकडे वाटचाल करायची। तामसपणा आहे, राजसिकपणा आहे, तो घालवून सात्विकपणा आमच्या अंगी जास्तीत जास्त वाढेल तर आम्हाला आमच्या स्वरूपाचं दर्शन घडेल। जोपर्यंत आमच्याकडे तामसिक आणि राजसिक आहे हे गुण आहेत तोपर्यंत आमच्या स्वरूपाच्या आड येणारे हे गुण आहेत। म्हणजे आमचे स्वरूप त्याच्यात झाकला जातो ह्या गुणांमुळे। मग हळूहळू सत्संगाने काय होतं की हे जे अवगुण आहेत, हे जे गुण आहेत ह्याच्यामध्ये रजोगुण आहेत, तमोगुण आहेत, तो हळूहळू नाहीसा होऊन
आम्ही सत्वगुणाकडे वाटचाल करतो आणि हळूहळू आमचं अंतःकरण शुद्ध होऊन आम्ही आमच्या सत्स्वरूपाकडे पोचतो. मग आता हे ह्या निरूपण जे केलं आहे समर्थांनी त्याचं विश्लेषण. ह्या महिन्याचं विशेष म्हणजे ह्या महिन्यात आपल्या बाप्पांचा जन्म झाला होता. म्हणजे मोठे बाप्पा असे काडसिद्धेश्वर स्वामीजी, त्यांचं आपण पौर्णिमेला त्यांचा जन्मोत्सव साजरा करतो. दरवेळेच्या ज्या चैत्र पौर्णिमा असते त्याच्यामध्ये हे करतो. आणि त्याच्यामध्ये कुठल्या दिवशी तर चतुर्थीच्या दिवशी महाराजांचा जन्म झाला होता. आणि 5 एप्रिल 1905 रोजी श्री महाराजांचा जन्म गडहिंग्लज, कोल्हापुरातील गडहिंग्लज तालुक्यामध्ये लिंगनूर या गावी झाला होता. आणि पाटील घराण्यात त्यांचा जन्म झाला. वडील लहान असतानाच निवर्तले आणि त्यावेळेस जे सिद्धगिरी मठ होतं तिथे विरूपाक्ष काडसिद्धेश्वर स्वामीजी तेव्हा होते. आणि जंगम समाजापुरता मर्यादित असलेलं हे मठ 1200 गावांचं त्यांच्या आधिपत्याखाली चालणारं सगळं ते एवढं मठ होतं. आणि त्यामध्ये अनेक गावे त्याच्यामध्ये यायची. आणि तिथले बडजीबुवा गावोगावी फिरून जो कोणी मठाला आता नवीन कोणीतरी नेमायचं आहे म्हणून सतत विचारपूस चालू होती. बाप्पांचं चरित्र ह्यासाठी की ह्या 23 तारखेला महाराजांचा जन्मोत्सव तारखेच्या नुसार आणि तिथीनुसार चतुर्थीला झालं. ह्या 23 तारखेला महाराजांचा जन्मोत्सव. ज्या समर्थ सद्गुरूंनी हा जो एवढा मोठा संप्रदाय उभा केला आहे त्यांचं आपण थोडक्यात चरित्र ऐकू. कारण की त्यांचं चरित्र वर्णन करणं हे काही साधारण गोष्ट नाही आहे. एवढं मोठं कर्तृत्व आहे की तो एवढ्याशा छोट्याशा वेळेने पुरणार नाही आणि अनेक दिवस जरी घातले तरी ते पुरणार नाही. आपण थोडक्यात फक्त ऐकू. कारण की एवढे महापुरुष ज्यांचं आम्ही त्या संप्रदायाची एवढी सगळं व्यापकता वाढली आणि मूळ जे आत्मतत्वाला धरून असलेलं त्या संप्रदायाचे जे पुरुष आहेत त्यांच्या चरित्राचं थोडंसं माहिती असलं पाहिजे आपल्या सर्वांना. ह्यासाठी आपण थोडक्यात पाहूया की महाराजांना जन्मानंतर काही ह्याच्यातच त्यांचे वडील निवर्तले, त्यांचे बंधू ते असे दोघेजण भाऊ, त्यांच्या आई आणि त्यांच्या चुलत्यांनी त्यांचं पालनपोषण केलं. त्याच वेळेस तिथले जंगमबुवा जे मठातले सिद्धगिरी मठातले जे जंगमबुवा ते तिथे कारण की हे त्या संप्रदायाशी निगडीत असल्यामुळे त्या पाटील घराण्यात हे सतत येणं जाणं असायचं त्या जंगमबुवांचं. आणि त्यांनी विचारलं की आता सध्याला मठाला एक संन्यासीची गरज आहे. तर पोरं पाहिली आणि म्हणाले की कोण तुमच्यापैकी कोणी मठाला वाहून घेईल का? कारण की ते काही साधं नाही आहे. ब्रह्मचर्यत्व अखंड ब्रह्मचर्यत्व पालन करून ते हे करायचं आहे. तर महाराजांचं नाव जयगौंडा पाटील घराणं, त्यांचे भाऊ बाळगौंडा. आणि त्यांनी म्हटलं पटकन की ठीक आहे मी तयार आहे. मग त्यांनी त्या जंगमबुवांनी त्यांना तिथले जे तेव्हाचे जे काडसिद्धेश्वर स्वामी जे होते विरूपाक्ष काडसिद्धेश्वर स्वामीजी त्यांच्याकडे नेलं. त्यांची हस्तरेषा सर्व कारण की ज्योतिषविद्या त्यांना माहीत असल्यामुळे त्यांनी सर्व पाहिलं की खरंच हा जो मुलगा तयार झाला आहे त्याची रेषा व्यवस्थित आहे का. तर त्यांनी सगळे लक्षणं गुण त्यांचे सगळे पाहिल्यानंतर त्यांना उत्तम असं लक्षणांनी गुणांनी युक्त असा तो मुलगा वाटला. म्हणून 17व्या वर्षी महाराजांचं पट्टाभिषेक झालं. एवढ्या लहान वयात झालं. तेव्हा ते चुलत्यांच्या आधिपत्याखाली कारण की एकत्र कुटुंब असल्यामुळे वडील निवर्तल्यानंतर चुलत्यांनीच सगळं त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था वगैरे केली होती. आणि त्यांनी नंतर मठाला वाहून घ्यायचं ठरवल्यानंतर 17व्या वर्षी त्यांचा पट्टाभिषेक झाला. 1905 जन्म आणि 17 म्हणजे 22-23च्या दरम्यान त्यांचा पट्टाभिषेक 1922ला
त्यांचं पट्टाभिषेक झालं. आणि 1934-35च्या दरम्यान म्हणजे साधारण 28 ते 30 वयाच्या दरम्यानमध्ये सिद्धरामेश्वर महाराजांची भेट झालेली आहे. कुणाची? मोठ्या बाप्पांची. आता ही असं का? जर तिथे मठाधिपती म्हणून नेमले गेले तर त्यावेळेचे जे काडसिद्धेश्वर स्वामीजी त्यावेळी होते मठाचे मठाधिपती, तरी त्या मठाधिपती काही कालावधी त्यांना मिळाला आणि कर्मकांडांनी युक्त जास्त मठ असल्यामुळे त्याच्यामध्ये 18 तास ध्यानधारणा, इतर सगळ्या गोष्टी, कर्मकांड जास्त, 2, 4, 5 तास पूजा, 3 वेळा स्नान करा, नंतर स्त्रियांचं मुखवर्ज, त्याच्याबरोबर कधी जर बाहेर निघाले तर घोडा, मेने, पालखी, इतर सगळा लवाजमा, असा 20-22 माणसांचा लवाजमा बरोबर, आणि कर्मकांडांनी युक्त सगळं शिक्षण त्यांचं. त्यावेळेस मठाधिपती झाल्यानंतर मराठी मठामध्ये त्यांना संस्कृत किंवा इतर सगळं शिक्षणासाठी त्यांना पाठवलं गेलं. आणि हे सगळं शिक्षण झाल्यानंतर मठाधिपती झाले, सगळे झाले. अनेक लोक, जसं आता 1200 गावांचं अधिपत्य आहे त्यांच्या, कारण की त्यांना दीक्षा देणे, शिक्षा करणे, धर्माच्या अनुसार, लिंगायत धर्माच्या अनुसार त्यांना दीक्षा देणे, त्यांना शिक्षा करणे, एखाद्या धर्मविरुद्ध काही कार्य करत असेल तर शिक्षा करण्याचा अधिकार त्या मठाधिपतींना नव्हता. त्यामुळे अनेक लोक येऊन त्यांच्या पाया पडायचे आणि ते ह्यांना वाटायचं की एवढी सर्व लोक मला नमस्कार करतायत, पण त्या नमस्कार करण्यायोग्यतेचं माझी स्थिती आहे का? हे कधी त्यांच्या 25व्या वयानंतर त्यांना सतत ते प्रश्न पडावा लागले. आणि ते 28-30 वर्षाचे होईस्तव, म्हणजे 1934-35चा कालावधी येईस्तव त्यांचं वय साधारण एवढं, कारण की 17व्या वर्षी लागलं. अनेक हे सर्व कर्मकांड, हे सगळं मठाचं 9 मिनिटे कुंभक करायचे. कुंभक काय? श्वास रोखून धरणे प्रक्रिया, पूरक रेचक कुंभक, श्वास घेणे, श्वास सोडणे, श्वास रोखून धरण्याच्या प्रक्रियेला कुंभक म्हणतात. आणि किती मिनिटे? 9 मिनिटे. आम्ही 1 मिनिट राहताना आम्हाला एवढं कर्मकांड आणि एवढं सगळं ध्यान, योग ह्याच्यामध्ये युक्त, पण मनशांती नव्हती. महाराज बाप्पा सांगायचे की मी सगळं एवढा मोठा मठाधिपती होतो, एवढं सगळं 1200 गावांचं अधिपत्य होतं, सर्वांना एवढी लोक मला नमस्कार करायला यायची, एवढं सगळ्यांना मला हे करण्याचा अधिकार होता, संपत्तीने युक्त मठ, कारण की 1200 गावं आहेत, त्याच्यामधून अनेक शिष्य यायचे, खूप सगळे धनधान्य, सगळे संपत्तीने युक्त, मोठं सत्ताधारीच, एक राजाच म्हणून 1200 गावांचा अधिपती आहे. आणि तरीही म्हणतात की मी एवढ्या सगळे मला लोक नमस्कार करतायत, तर नमस्कार करण्यायोग्यतेचा मी आहे का? हे स्वतः त्यांनी तपासलं असता. मला नुसता मठाधिपती होऊन राहायचं नाही आहे, तर मला ते जे का आत्मतत्व आहे त्याला जाणायचं आहे, आत्मस्वरूपाला जाणायचं आहे. मग ते जाणायचं कसं? हा प्रश्न. मग त्यांच्या कानावर आलं की 34-35च्या दरम्यान तोपर्यंत सिद्धरामेश्वर महाराजांचं मोठं कार्य चालू होतं सोलापुरामध्ये, म्हणजे बागेवाडी, सोलापूर हे सगळं त्यांचं कार्यक्षेत्र होतं, बागेवाडी हे. आणि तिथे कोणतरी मराठा गुरु आहे आणि तो उत्तम चांगलं तत्वज्ञानाने युक्त आहे असं त्यांच्या कानावर आलं. एक मराठा गुरु आहे आणि तो अनेकांना दीक्षा देऊन अध्यात्म मार्गाला लावतो असं त्यांच्या कानावर आलं. मग त्यांनी विचार केला की कोण आहेत ते मराठा गुरु बघू तरी, आणि त्यांच्याकडनं जर मला आत्मसमाधान, आत्मलाभ होत असेल तर त्यांच्याकडनंच घेऊ. हे तर जंगम लिंगायत समाजाची अति उच्च समजली जाणारी पीठ होता, आणि त्याच्यामुळे हा जो निर्णय आहे महाराजांचा, हा तिथल्या जंगम परंपरेच्या विरोधात होता कोणीतरी, कारण की हा एवढं उच्च मठाधिपती असलेले आणि जंगम समाजाचे, लिंगायत समाजाचे, त्यांचा तो समाज स्वतःला ब्राह्मण अगदी मोठा समजत असायचा. त्याच्यामुळे इतरांना तो मराठा कोणीतरी गुरु आहे आणि त्याला शरण जायचं आहे, ही काही साधी गोष्ट नव्हे. आणि एक मठाधिपती आहे, ह्या मोठा मठाधिपती असल्याचा अहंकाराचा त्याग करून जायचं आहे, ही पण काही साधी गोष्ट नाही. महाराजांना तळमळ कसली होती? तर ज्ञान होतं, कारण की पुराण, वेद, शास्त्रे सगळ्याचं ज्ञान घेतलं होतं, संस्कृताचं चांगलं,
मोठं ज्ञान होतं. अमरकोश पाठ केला होता महाराजांनी, ज्याला डिक्शनरी म्हणतात. संस्कृतमधली डिक्शनरी आहे, शब्दकोश आहे, ज्याच्यामध्ये शब्द आहे, त्याला अमरकोश असं म्हणतात. तो अख्खा मुखोद्गत केला होता महाराजांनी. आणि अनेक इतर ग्रंथांचा, सगळ्या उपनिषदांचा अभ्यास, पण ते केला असता स्वतः अनुभव नव्हता असं महाराज म्हणायचे. आणि त्या अनुभवासाठी असा कोणीतरी पाहिजे होता की जो प्रत्यक्ष अनुभव देईल त्या आत्मतत्वाचा. मग महाराज सिद्धरामेश्वर महाराजांचं नाव ऐकल्यानंतर महाराजांनी निर्णय घेतला की चला, वय ही काही एवढं मोठं नाही आहे, 28, 30, 32च्या दरम्यान त्यांचं वय. आणि इतर सगळ्यांचा पगडा आहेच मठात. इतर सगळे जे असणारे त्यावेळेचे जंगम जे काही पंडित होते त्या मठाशी निगडीत असलेले, त्यांचा सगळ्यांचा पगडा. आणि हे तरुणच आहेत. आणि ह्यांचे मठाधिपती असताना ह्यांना असं जाणवतंय की आपल्याला हेतून काही समाधान मिळत नाही, म्हणून तो समाधान सद्गुरूंच्या द्वारेच प्राप्त होईल. म्हणून त्यांनी सिद्धरामेश्वर महाराजांकडे जाण्याचा निर्णय घेतला. आणि सिद्धरामेश्वर महाराजांकडे गेल्यानंतर त्याने तिथे त्यांच्याकडे ज्ञानाची चर्चा केली असता त्यांचं समाधान झालं तिथे. कुणाचं? मोठ्या बापांचं. आणि समाधान झाल्यानंतर त्याने त्यांच्याकडे शरणागती पत्करली आणि त्यांच्याकडनं त्यांना गुरु मानून दीक्षा घेतली. आता हे नुसती दीक्षा घेण्याची प्रक्रियेवरनं अनेक मठामध्ये मोठा क्षोभ. कारण की मराठा गुरुला जंगम लिंगायत समाजाच्या धर्मगुरूचं एक शरण गेला, ही काही साधी गोष्ट नाही. महाराजांनी इतपत तयारी दाखवली की जर मठ सोडायला लागला मला तरीही बेहत्तर, पण ज्याच्यासाठी नुसता मला संन्यासी होऊन हा मठाधिपती मिरवण्यात काही अर्थ नाही आहे, त्याच्यापेक्षा मला आत्मसुखाची ज्यातून प्राप्ती होईल तेच मला योग्य आहे, त्यासाठी मला मठ सोडावा लागला तरीही चालेल असा निर्णय पक्का करून महाराजांनी सिद्धरामेश्वर महाराजांना शरण गेले. आणि मग सिद्धरामेश्वर बाप्पा त्यांना म्हणाले की महाराजांचे शब्द आहेत की जे माझ्या अजय गुरूंना जमलं नाही, जे माझ्या सद्गुरूंना जमलं नाही, ते माझ्याकडून करून घेतलं. म्हणजे काय करून घेतलं? ज्या मूळ पीठाकडनं गुरुलिंग जंगम महाराजांकडे जी त्याचं ज्ञान आलं होतं, ते ज्ञान गुरुलिंग जंगमांकडनं भाऊसाहेब महाराजांकडे आलं, भाऊसाहेब महाराजांकडून सिद्धरामेश्वर महाराजांकडे आले, आणि ते सिद्धरामेश्वर महाराजांकडून पुन्हा मूळ पीठाकडे म्हणजे काडसिद्धेश्वर महाराजांकडे आलं. म्हणून ते म्हणतात की जे माझ्या अजय गुरूंनाही जमलं नाही, जे माझ्या गुरूंनाही जमलं नाही, ते माझ्याकडून माझ्या गुरूंनी करून घेतलं, हे माझं मोठं भाग्य. म्हणून त्यावेळेस असं घडलं की खुद्द सिद्धराम म्हणजे सद्गुरूंनी आपल्या शिष्याला नमस्कार घातला आहे. आणि तेव्हा महाराज संकुचले, कारण की सद्गुरू मला नमस्कार करतात. तर ते म्हणाले, अरे बाबा तुला नाही मी नमस्कार करत, मी त्या मूळ काडसिद्धेश्वराला नमस्कार करतोय जो तुझ्यामध्ये आहे. मग महाराजांचा इतका विश्वास आपल्या गुरूंवर बसला की पुढील सगळ्या ह्याच्यामध्ये गुरूंच्या व्यतिरिक्त त्यांनी अन्य कशालाही महत्त्व दिलं नाही. मग काही हो, अगदी त्यांनी पुढे महाराजांचं निर्वाण होण्याच्या अगोदर, कारण की त्यांचा संघ काही जास्त वेळ लाभला नाही महाराजांना. सिद्धरामेश्वर महाराजांना मधुमेह असल्यामुळे आणि डायबिटीज असल्यामुळे आणि त्याचबरोबर एक पाठीला काळपुळी आली होती, एक मोठा फोड आला होता, त्याच्यामुळे ते खूप मोठ्या प्रमाणात दुबारलं होतं आणि तिथे किडे पडले होते, इतपर्यंत स्थिती झाली होती, कारण की गँग्रीन झालं होतं. कशामुळे? मधुमेहामुळे. पण जो आत्मतत्वाचा जो काही प्रकाश आहे तो एवढूशा शरीराच्या व्याधीने कुठं थांबत नसतो. ते सतत आत्ममग्न असल्यामुळे त्यांना त्या व्याधीचा सतत ते सत्संगाला महत्त्व द्यायचं. कारण की भाऊसाहेब महाराजांनी जो नेम आखून दिला होता त्या नियमानुसार त्यांचं ते चालणं होतं आणि त्याच्यामुळे ते सत्संगाला इतके महत्त्व द्यायचे की त्यांचेच शिष्य काडसिद्धेश्वर स्वामीजी, त्याच्यामुळे त्यांनी आपल्या गुरूंकडनं जो नेम जो चाल झाला. मग महाराजांनी काय केलं, हे मठाधिपती आहेत, एवढ्या मठा काय एखादा साधा व्यक्ती, आपण बघा एखाद्या गावचा सरपंच असतो किंवा काही असतो तरी आमच्यात एवढा मोठा ताठा असतो, एकच गावचा सरपंच आहे, एकच गावात चालवतोय, तरी आम्ही असं काहीतरी फुगून असतो, हां मी मोठा सरपंच आहे, मी अमुक आहे, मी पाटील आहे घराण्यात. अरे 1200 गावं आणि एक मठाधिपती आहे, कोणी साधारण नाही आहे, एक मठाधिपती आहे, तो पण लिंगायत समाजाचा मठाधिपती आहे. आपला सगळा अहंकार
त्याग करून एका मराठा धर्मगुरूला शरण जाणे ही कोणी साधारण तिथली क्रांती नव्हती त्यावेळेची. ती जी महाराजांनी केली तेव्हापासून महाराजांना शरण गेल्यानंतर सिद्धरामेश्वर महाराजांना, तेव्हा तो मठ सर्व धर्मियांना खुला केला गेला होता आधी, पण तेवढं विशेष महत्त्व फक्त लिंगायत धर्मापुरता मर्यादित, पण इतरांसाठी सगळ्यांसाठी खुला. आणि त्यात जो असलेला जो काही भ्रम होते, काही रूढी होत्या, त्या सगळ्याच्या सगळ्या मोडून काढल्या. कारण की स्त्रीचा मुखवर्ज, जेवतेवेळी स्त्रियांच्या बांगड्यांचा आवाजही येणार नाही. आई जरी आली तरी आईला लांबून नमस्कार करणे, हे इकडे मठाधिपती, आणि आई आली तरी लांबून नमस्कार, हे सगळेच्या सगळे भ्रम सिद्धरामेश्वर महाराजांनी काढले. आणि त्यांना म्हणाले की आत्मतत्वाला एकाला जाणल्यानंतर कुठला भेदच राहत नाही. नाही स्त्री, नाही पुरुष, नाही कोणी खालचा, नाही कोणी वरचा, कोणी कुठला नाही, कोणताही भेद राहत नाही. आणि ही भेददृष्टी गेल्यामुळे महाराजांनी सगळा मठ सगळ्यांसाठी खुला केला. मग एक दिवशी महाराजांना वाटलं की आपल्या गुरूंची प्रवचने मठावर व्हावीत, सिद्धगिरी मठावर, म्हणून गुरूंना बोलवलं. आणि महाराज आले. महाराजांचा संघ खूप कमी आहे, आपल्या गुरूंचा संघ त्यांना खूप कमी लाभला आहे. कारण की कमी वेळेत त्या डायबिटीसच्या आजारामुळे महाराज निवर्तले सिद्धरामेश्वर. तर त्याच्या पूर्वी 34-35च्या दरम्यान 1 वर्ष 2 वर्षाचा त्यांना हे मिळाला असेल, त्याच्यामध्येही थोडासा त्यांच्या प्रवचनाचा लाभ मिळाला. मग त्याच्यामध्ये महाराजांनी ह्यांना जास्त मठाधिपती असल्यामुळे ध्यान करायला सांगितलं, त्या आत्मतत्वाचं नामाद्वारे ध्यान जास्त करायला सांगितलं. आणि इतरांना ते नाम सांगत, आणि ह्यांना सांगायचं नामयुक्त ध्यान सांगायचे, आणि प्रवचनांचे इतर सगळ्या गोष्टींना सांगायचे. इतर सगळे गुरुबंधू जे असायचे ह्यांच्याविषयी, स्वामीजींविषयी थोडंसं त्यांना एक द्वेषभाव काही वेळेस असतं होतं. आम्ही जुने आहोत आणि हे आत्ता आलेत आणि ह्यांना वेगळं हे असं होतं ना. कधी कधी आमच्यामध्येही सगळ्यांमध्ये होतं, हा मागून आलाय आणि आता मोठा प्रवचन करतोय आणि मोठा मिरवतोय, हे एक स्थिती असते. त्याच्यामुळे काय होतं, त्यावेळेच्या काही लोकांमध्ये ती एक स्थिती झाली की हे मागून स्वामी आले आणि ह्यांना महाराज वेगळं सांगतात काहीतरी. ते म्हणाले तो गुरु आहे, तो एक मठाधिपती आहे, म्हणून त्याला त्याचा अनुभव आला, तर तो इतक्या लोकांशी जोडला गेला आहे म्हणून त्याला ते. कारण की त्यांना शास्त्राचा अभ्यास आहे, सगळ्या पुराणांचा अभ्यास आहे, सगळा अभ्यास आहे, फक्त आत्मतत्वाचा अभ्यास फक्त शिकवला, आत्मज्ञान प्राप्त करून दिलं. मग हे झालं. महाराज सिद्धरामेश्वर महाराज तिकडे आले आणि कडप्पांच्या पालखीतून त्यांना सिद्धरामेश्वर महाराजांना पालखी आणली होती आणि खालून पालखी वरती न्यायची होती. महाराज आपल्या त्या खडावानिशी सिद्धरामेश्वर महाराज त्या कडप्पांच्या पालखीत बसले, म्हणून भोयांमध्ये क्षोभ झाला. एक तर मराठा गुरु केला, दुसरे कडप्पांच्या पालखीत खडावा चपली सहित बसले, त्याच्यामुळे ते सगळे रागाने बरीचशी मंडळी गेली. मग आता पालखी कोण वाहणार, तर खुद्द स्वामीजींनी आणि त्यांचे थोरले बंधू ह्यांनी आणि इतर कोणी थोडेसे जे राहिले होते त्यांनी ती पालखी वाहिली आणि मठावर नेली आणि महाराजांची तिथे प्रवचन. म्हणजे आपल्या गुरुविषयी इतकं निस्सीम प्रेम की त्यांच्याविषयी शब्दही कधी त्यांनी ऐकला नाही. मग त्यांच्या कित्येक गुरुबंधूंमध्ये आणि त्यांच्यामध्ये वादविवादही झालेत. का, तर आपल्या गुरूंच्या केलेल्या अपमानामुळे. असे अनेक प्रसंग आहेत त्यांच्या जीवनात की मग असे बरेचसे जुने गुरुबंधू ज्यांना वाटायचं आम्ही कोणीतरी मोठे ज्ञानी आहोत, आम्ही कोणतरी जाणणारे आहोत, हे काही मोठं आहे. मग त्यांच्याच एका असा प्रसंग आहे महाराजांचा की आपल्या गुरुवरती निष्ठा काय, तर एक महाराजांची त्यावेळेचे मासिक निघायचे आणि त्यामध्ये सिद्धरामेश्वर महाराजांची प्रवचनं असायची. आणि गुरुबंधूंकडे एका गेले असता महाराज पाहिलं, तिथं तो मासिकामध्ये ते प्रवचन दिसलं, महाराजांचं प्रवचन, आपल्या गुरुचं प्रवचन म्हणून महाराजांनी पाहून वाचायला सुरुवात केली. तर त्यांचे जे कोण गुरुबंधू होते थोरले, ते म्हणाले काय मोठं, आम्ही रोज ढुंगणाला पुसून फेकून देतो. काय उपहासाने म्हणाले, सद्गुरूंच्या प्रवचनाचा जो पुस्तक आहे, मासिक आहे, त्याला असं काहीतरी बोलल्यामुळे महाराजांनी झटदिशी त्या व्यक्तीच्या थोबाडात मारलं. सांगण्यात हा व्यक्ती जो आहे तो रागाने गेला पोलीस स्टेशनला की या स्वामींनी मला मारली. तर
पोलीस म्हणतायत की तुम्ही तर सिद्धगिरीचं नाव घालवलं. महाराज म्हणाले मी काही नाव घालवलं नाही, मी नाव राखलं. जो आपल्या गुरूंचा अपमान करतो, गुरूंच्या प्रवचनाचा याचा अपमान करतो, त्याला अशीच शिक्षा पाहिजे. आणि मग त्यालाच काहीतरी वाटलं, थोडी उपरती आली, त्यानेच केस मागे घेतली आणि मग पुन्हा व्यवस्थित सगळं झालं. सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की आपल्या गुरुविषयी जी निष्ठा आहे ती निष्ठा काही साधारण नव्हे. अगदी महाराज वयोवृद्ध होऊन 96-97 वर्षाचे त्यांचं वय, तरीही आपण पाहिले असाल बरेचसे गुरुबंधूंनी की महाराज आल्यानंतर साष्टांग नमस्कार घालायचे. तेव्हापासून संघही कमी मिळालाय, पण गुरूंवरची इतकी निष्ठा त्यांची प्रबळ की महाराजांव्यतिरिक्त कधी त्यांनी दुसरं काही, महाराज माझे गुरु. आणि त्यांचं चरित्र आपण वर्णन कराय, ज्याने ज्याने प्रत्यक्ष आपण पाहिलं आहे त्यांचं जे चरित्र आहे ते उत्तम इतकं आहे की त्याच्याविषयी काही बोलण्यासारखं नाही. की त्याला खूप शब्दच नाही की इतकं ज्ञानाने परिपूर्ण आणि सगळ्यात सोपं, सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला कसं कळेल ते तत्वज्ञान इतकं सोपं करून ठेवा. म्हणजे असं नाही की जो आला रे आला की त्याला पहिलं डायरेक्ट इतर गोष्टी न सांगता बाबा तू कोण आहेस इथपासून सुरुवात करून तू तोच आहेस हे मनामध्ये ठसवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. बाकी सगळं ज्ञान मागावून दिलं, त्याच्यापूर्वी डायरेक्ट सांगितलं की तू कोण आहेस, तू ज्याला शोधतोयस तो तूच आहेस. त्याच्यामुळे अन्य काही कोणत्याही प्रकारचं भ्रम बाळगण्याची काहीही गरज नाही. त्याच्यामुळे अनेक लोक, जे बरेचसे लोक यायचे आणि मोठे मोठे असायचे, अधिकारी असायचे, आणि त्यांना महाराज जेव्हा डायरेक्ट असं काय, कारण की इतर सगळ्यांकडे काय आहे एक वेगळ्या पद्धतीची प्रवचनाची शैली, आणि इथे काय तू कोण आहेस इथपासून सुरुवात. आणि मी माझं नाव सांगितल्यानंतर चुकलाच बोलले, चुकला किंवा रांग, हे तुझं चुकीचं आहे. तर ते विचारताना डायरेक्ट आत्मतत्वाविषयी बोलायचे की बाबा तुमचं नाव काय, तर जो सांगेल माझं नाव अमुक, अरे तुझं नाव सांग. हे कुणाचं सांगतोय, हे तुझ्या देहाचं नाव आहे, हे तुझं नाव नाही आहे. मी म्हणत असेल मी चेतन आहे, अरे तू चेतन नाही आहेस, तू कोण आहेस ते सांग. मग सांगायचे अरे तू आत्मा आहेस. मग तो आत्मा कसा तू आहेस ह्याच्याविषयी विश्लेषण करून सांगायचे. आणि तो जो व्यक्ती एकदा जोडला तो पुन्हा कधी त्यांच्यापासून लांब जाणार नाही, इतकं त्याच्या मनावर बसायचं. एक वेळेचा असा प्रसंग आहे की मुंबईमध्ये कुठेतरी प्रवचनांचा एक हे होता, आणि अनेक प्रवचनकार वारकरी संप्रदाय किंवा इतर सगळे याचे आपण सगळे माहिती असेल की महाराजांचं तत्वावर किती निष्ठा आणि एकरूप झालेले आत्मतत्वाशी. वरकरणी नुसतं शब्दपंडित्य नव्हतं, प्रत्यक्ष अनुभूती असल्यामुळे बिनधास्त ते कुणालाही काही घाबरण्याची गरज नव्हती. त्याच्यामुळे ते प्रवचन सगळे चालू होती, प्रवचनाचं हे सप्ताह. आणि एक महाराजांचं प्रवचनाचं हे होतं. मग महाराजांनी विचारलं सगळ्यांना की कुणाचे काही प्रश्न आहेत का, विचारा. तर त्यातले एक उठले आणि ते आपले वारकरी संप्रदायातले होते. तर ते म्हणाले तुमच्या संप्रदायातली लोक एक तर स्वतःला काहीतरी मोठं समजतात, दुसरी गोष्ट असं की ते मांस मच्छी खातात, दारूही पितात, त्याच्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे. आता हे महाराजांनी ऐकलं. ठीक आहे, महाराज म्हणाले हां ते दारू पितात, तर ते जे दारू किंवा ते मांस जो कोणी खात असेल तर त्यातला एकही माझा भक्त त्यातला कोणीही खात नाही, तर मीच त्यांच्या हृदयात बसून मीच ते सगळं ग्रहण करतो. त्यातला खाणारा कोणीच नाही आहे, मीच सगळ्यांमध्ये राहून मीच ते सगळं घेतोय. सांगण्याचं तात्पर्य काय. आणि त्या जो प्रवचनांचा जो सप्ताह होता त्यातून टाळ्यांचा गडगडाट झाला, कारण की तो जो आत्मज्ञानाने युक्त पक्क ज्ञान तेव्हा कळालं की काय आहे. कारण की ह्या जगात त्या ब्रह्माव्यतिरिक्त कोण आहे का, कोणी नाही. मग कोणीतरी म्हणेन की मी खातो, मी पितो किंवा मी काही करतो, तर चालेल का. मग इथं चाललंय ते सगळं कशामध्ये आहे,
तर त्या एका ब्रह्मतत्वामध्ये, आत्मतत्वामध्ये आहे. त्याच्यामुळे आत्मतत्व व्यतिरिक्त ह्या जगात कोणीही काहीही करत नाही. मग तो दारू पित असो किंवा अन्य काही करत असो. मग महाराजांचा निश्चय काय की त्यातला कोणीही काही करत नाही, तर मीच ते सगळं करतो. हे कशाशी? हे वरकरणी नाही. हे वरकरणी आम्हाला वाटेल की हे काही बोलतात असे. हा विषय आत्मतत्वाचा. आणि ज्यांना कळलं ते म्हणाले, सगळी लोकांमध्ये चर्चा सुरू झाली की आम्ही 8 दिवस जे सप्ताहामध्ये इतर प्रवचनामध्ये जो ऐकायला मिळालं नाही ते ज्ञान फक्त या थोडक्याशा प्रवचनामध्ये आम्हाला लाभलं. कोणतं? आत्मतत्वाचं ज्ञान. बाकी शब्द पांडित्य सगळ्यांमध्ये होतं. अनेक शब्दांनी युक्त असं पांडित्ययुक्त प्रवचनं सगळ्यांची व्हायची, पण आत्मतत्वाने निश्चययुक्त प्रवचन जी व्हायची ती नेमकी कमी व्हायची. आणि त्याच्यामध्ये महाराज हे शिरोमणी होते. कारण की कुठल्याही याच्यामध्ये, कारण की तेव्हा अनेक देश स्वातंत्र्य होण्यापूर्वी अनेक सगळ्या ह्याच्यामध्ये खूप खाण्यासाठी काही नव्हतं. बाहेरून खूप मागवायला लागायचं. आणि ते पण जे काही धान्य यायचं, कारण की आर्थिक स्थिती इतकी बिकट झाली होती. शेतकरी डबघाईला आले होते सगळे. हे उत्पन्नही काही होत नव्हतं. सगळ्या गोष्टीद्वारे देश इतका भरडला गेला होता. अन्न दशा झाली होती. आणि आपण पाहतो की त्यावेळेची स्थिती खूप हे होती. आणि आपण नंतरही स्वतंत्र नंतरही जी स्थिती होती त्यामुळं अमेरिकेतून तो लाल गहू का काय यायचं आणि ते सगळ्यांना खावं लागायचं. तिथली जी डुकरं आणि घोडे खायचे ते अन्न आपल्याला खायला लागायचं, कारण की इतकी स्थिती होती. त्याच्यामुळे महाराजांकडे अनेक लोक त्यावेळेचे समाज सुधारक, समाजसेवक आले. काय महाराज, अहो तुम्ही मठाधिपती म्हणून मिरवता आणि ते पोटं वाढून बसता, हे ते असं काहीतरी बोलायला आले. तर महाराज नम्रपणे त्यांना म्हणाले की बघा, अमेरिका समृद्ध देश आहे, खायला इतकं आहे की त्यांना आता कुठे ठेवू आणि कुठे काय, पण त्यांना मानसिक समाधान आहे का? तर नाही आहे. त्यांच्याकडे समृद्धता, धनसंपत्ती आहे, अन्नधान्य आहे, सगळं आहे, पण मानसिक समाधान नाही आहे. मग ते मानसिक समाधान देण्याचं काम आम्ही लोक करतो. आपल्याकडे खायला कमी असेल, इतर सगळ्या सुखसोयी कमी असेल, एक वेळ चालेल, पण मानसिक समाधान नसेल तर ते सगळं असूनही काही उपयोगाचं होत नाही. मग ते जे समाधान आहे ना, ते आम्ही या मठाद्वारे पुरवतो. ते आमचं. तुमचं काम एक वेळ म्हणा श्रेष्ठ आहे, तुम्ही अन्न किंवा इतर सगळ्या गरजा पुरवत असाल, पण आम्ही मनाचं खाद्य पुरवतो. म्हणून आमचं मना छोटं क्षुद्र काम आहे, तुम्ही चांगलं मोठं काम करत असाल, आम्ही भंगी. महाराज एवढं म्हणाले की आम्ही भंगी समजा, आम्ही गटार साफ करू, संडास साफ करू, पण आमची सेवा नाकारता येईल का? आम्ही जर ती सेवा केली नाही तर शहर व्यवस्थित राहील का? सांगण्याचं तात्पर्य एवढंच महाराजांचं होतं की तो जो निश्चय होता, त्या निश्चयामुळे महाराजांनी अनेक असे प्रसंग, अनेक लोकांना, अनेक जे मी म्हणणाऱ्या लोकांना होते त्यांना वटणीवर आणून त्यांना मग त्यांच्यामध्ये आत्मजागृती केली. असे खूप सारे मोठी मोठी लोक संप्रदायाशी जोडली गेली. आणि त्यातून काय झालं, आपल्या संप्रदायाचा जो विस्तार आहे कशामुळे हे झाला की सगळ्यांमध्ये खुलं झालं. आणि दुसरी गोष्ट, मूळ आत्मतत्वाशी निगडीत असल्यामुळे इतर सगळ्या कोणत्याही प्रकारचं कर्मकांड नाही, धागादोरा नाही, इतर सगळ्या गोष्टीला कुठल्याही चमत्कार, इतर कोणत्याही गोष्टीला काही वाव नाही, शुद्ध ज्ञान बस. बाकी कोणत्याही गोष्टी, ज्याचा जसा भाव तसा देव. मग कधी कधी महाराज काय करायचे, कोणी आल्या भावा निघतो, महाराज अहो ताप भरलंय, थोडंसं काहीतरी द्या, तुझा भाव आहे ना घे. काय मग महाराजांना विचारायचं कोणी, अरे त्याचा भाव आहे की त्याला वाटतंय की माझ्या इथून जर समजा पाणी दिलं मी आणि बरं वाटत असेल तर घे, तुझा भाव जसा तसा देव. त्यांनी बाकी कसल्याही कोणत्याही चमत्काराला किंवा इतर कशालाही त्यांनी प्राधान्य दिलेलं नाही. आणि कारण की ह्या सगळ्या ह्यातून सिद्धींचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो आणि त्यामध्ये वाक्सिद्धी येते, दूरदृष्टी सिद्धी येते, अनेक गोष्टी होतात. आणि महाराजांच्या बाबतीत अनेक चमत्कार दिसून येतात, पण ते महाराजांनी असं काही त्याचा गवगवा किंवा असं काही केलेलं नाही. अनेक भक्तांना त्याचे खूप सारे अनुभव आलेत की जिथे त्यांनी सांगितलंय की महाराज आम्हाला वेळोवेळी कशी मदत केली.
नकळत ते मदत करून गेलेही आणि त्याचा कोणत्याही प्रकारचा काही म्हणाले, यार तुमचा भाव शुद्ध म्हणून त्या देव जागृत झाला. महाराजांना असं कोणी म्हणाल ना, महाराज अहो तुम्ही माझं हे काम केलं. अरे मी कुठे काम केलंय? तुझा भाव चांगला होता म्हणून तो देव तुझ्या कामाला आला. सांगण्याचं तात्पर्य काय, मोठेपणा कुठल्याही एवढा देऊन अजिबात स्वतःला लावून घेतला आणि सगळ्यापासून अलिप्त राहून एक दिवस तो मठाचाही त्याग करून गेले. एवढ्या सगळ्याचाही, सगळ्या संपत्ती सगळ्याचा हे असताना सगळ्याचाही त्याग करून पुन्हा सगळ्याचा त्याग करून गेले, काहीही ठेवलेलं नाही. आणि अंत्यस्थितीला आत्मतत्वाशी निगडीत फक्त त्याच्यामध्येच रममान होऊन ते राहिले. आणि 16 ऑगस्ट 2001 साली या पृथ्वीवरून आपला देह सोडून ते निघून गेले. आणि सतत आत्ममग्न असल्यामुळे त्यांना सुख दुःख सगळे भाव समान, कुणाविषयी जास्त काही नाही. काहीही हो, कोणताही किती भयंकर प्रसंग येऊ, पण त्याच्यामध्ये त्यांची स्थिर बुद्धी, कारण की आत्मतत्वाशी निगडीत, आत्मतत्वाला जाणलेलं, त्याच्यामुळे इतरांशी बोलतानाही सतत त्या आत्म्याविषयीच आणि आत्मतत्वाचं ज्ञान देणारच ते फक्त बोलायचे. त्याच्यामुळे त्यांची आपण आठवण सतत करीत राहूया. आणि त्यांनी सांगितलं हा संप्रदाय जो आज एवढा मोठा झाला आहे हे त्यांनी सर्वांसाठी मोकळा केला. म्हणून तर महाराज सतत सांगतात, आठवण करत अदृश्य स्वामीजी, की महाराजांनी जर सगळ्यांसाठी खुलं केलं नसतं तर आजला ही स्थिती नसती मठाची. आज तो संकुचित एक मठ म्हणून लिंगायत धर्मापुरता मर्यादित राहिला असता. आज जो सगळ्यांसाठी, एक समाजासाठी, सगळ्या देशासाठी जे कार्य करतोय हे मठ, ही त्यांची देण आहे. म्हणून आपण सगळ्यांनी महाराजांनी जे सांगितलंय ते ज्ञान आपण सतत त्याचं मनन निधिध्यास करीत राहूया. त्यांचं चरित्र सतत आठवून, सतत त्या चरित्राद्वारे आम्हाला प्रेरणा होऊन आम्ही आत्मतत्वाच्या मार्गाला कसं लागू, हे सगळं बाकी सगळं आहे ना, हे सगळं मिळेल हो. ज्ञान मिळतंय, बोलणं हे असं होतंय, पण हे नुसतं बोलणं आणि हे नुसतं हे सगळं खोटं आहे. तर महाराजांनी जे सांगितलं आहे ते आत्मतत्वाविषयीचा अभ्यास करणं, त्याच्यासाठी सतत सत्संग करणं, नामस्मरण करणं, सेवा करणं, हे महाराजांनी जास्त जोर दिले. बोलण्याला जास्त महत्त्व दिलं नाही. बोलणारे म्हणायचे हे असे पोपट माझे किती आहेत, हे असे माझे पोपट मी खूप सारे तयार केलेत, पण नुसती पोपटपंची न करता त्याचा जे बोलतोय त्याच्या अनुसार आपण जास्तीत जास्त कसं आपल्याला आचरणात करता येईल असं आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. आणि असंच महाराजांची सतत आठवण करून सत्संग, सेवा, नामस्मरण आपण सगळ्यांनी करीत राहूया. आणि अशीच सत्संग, सेवा, नामस्मरण करण्याची सद्बुद्धी, सत्शक्ती सद्गुरू भगवंत तुम्हा आम्हाला देव, असं सद्गुरूचरणी प्रार्थना. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ भाऊ राजाय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ